शिरूर तालुका मित्र परिवाराच्या या मंचावरती हा सोहळा संपन्न होत आहे। भारतीय संस्कृती, दिव्यांची संस्कृती, दिव्यातीला दीपत्कार काही कुंडल मोतीहार दिव्यात पाहून नमस्कार अर्थात दिव्यातून तेजाकडे जाण्याचा संदेश देणारी आपली भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीचं प्रगतीचं प्रतीक दिवा मानला जातो। म्हणून कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन सोहळ्याच्या माध्यमातून आपण आपल्या या कार्यक्रमाचं सुरुवात करतोय। मावळतीला जाण्याला सूर्याला वाटलं की आता मी मावळतोय, मग मी मावळल्यानंतर या पृथ्वीला उजेड देण्याचं कार्य कोण करेल। त्यावेळी छोटीशी पत्नी आली आणि सूर्यनारायणाला नमस्कार करून म्हणाले, महाराज मी जरी छोटी असले तरी माझ्या ज्योतीच्या माध्यमातून मी एखाद्या छोट्याशा झोपडीमध्ये नक्कीच उजेड देऊ शकतो। अशा प्रकारचे दिव्यातून त्याच्याकडे संदेश देणारी आपली भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण दीपप्रज्वलन सोहळा, प्रतिमापूजन सोहळा संपन्न करत असतो। शिरूर तालुका मित्र परिवाराच्या या मंचावरती दीपप्रज्वलन सोहळा आणि शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी सर्वांच्या सन्मानी उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। सन्माननीय गणपतरावजी डांगे आणि शिवाजीराव शेळके यांना विनंती आहे दीपप्रज्वलन सोहळ्यासाठी पुढे या। परत एकदा या सर्व मान्यवरांचं सभासदांचं आम्ही शिरूर तालुका मित्र परिवार पुणे शिक्षणाच्या निमित्ताने खराडी सदन वगैरे भागामध्ये आपण वास्तव्य चालू ती सर्व मंडळी या आपल्या कार्यक्रमासाठी सदैव सहकारी आणि त्यांची साथ आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने असते। शिरूर तालुका मित्र परिवार हे एक फक्त नाव झालं, एक चेहरा, परंतु हे सर्व मंडळी आणि आपल्याला काय यामध्ये मदत करत असतात आणि या सर्व मदतीचं योगामुळे आपण गेल्या 28 महिने आपण हे प्रकारचे कार्यक्रम आपण घेत असतो। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये आरोग्यामध्ये ट्रान्सफर ऑफिसर झालेल्या रत्नागिरी सहयोगी सुरेश दवकर, मुळगाव देवडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ताईंचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय। वैद्यकीय क्षेत्रामध्ये मूळ वाजेवाडी गावचे कुमार शुभम प्रताप जे वाले हे MBBS म्हणून आपल्या या भागामध्ये त्यांनी आपल्या कष्टाने आपल्या आई वडिलांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण केलं, त्याबद्दल त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय। त्यानंतर कुमारी पदवीताई खरात यांनी BA केमिस्ट्री पदवी धारण केली, त्या आमच्या जीवन विद्या मिशनच्या चंद्रनगर केंद्राच्या भगिनी आहेत। त्यांच्याही आईवडिलांच्या घडतर प्रवासातून कष्टातून त्यांनी मार्ग काढत आपल्या काट्याच्या बळावर BHMS सारख्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कोरलं, त्याबद्दल काहीतरी मनापासून कौतुक अभिनंदन। त्यानंतर आपले सहकारी मित्र ज्ञानेश्वर के पठारे यांची कन्या कुमारी जागृतीताई पठारे यांचंही कालच रात्री BHMS म्हणून त्यांचा निकाल लागला आणि त्याही या ठिकाणी डॉक्टर म्हणून त्यांचाही या ठिकाणी आपण या ठिकाणी सन्मान करतोय। आपला कार्यक्रम जरी शिरूर तालुक्यातला असला तरी पण त्या या गावाच्या मूळ पठारे कुटुंबात आहे। आपल्या या मोठ्याच कार्यक्रमात आपण आपला बाहेरचा असं भेट न करता आपल्या जवळची
आणि सर्वसामान्य तळागाळातून काम करून मोठी झालेली प्रत्येक माणूस हा शिरूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करतो असं मला वाटतं. म्हणून ताईंचा सुद्धा या ठिकाणी सन्मान आमच्या मनापासून तुमचं अभिनंदन या ठिकाणी करतो की तुम्ही खरंतर प्रवासातून आईवडिलांचे स्वप्न या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर वाघोली गावातील महाराष्ट्र शासनाचे दोन नगरसेवक आमचे कार्यकर्ते शासनामधून करते आणि संदीप बाबा सातव या दोन नगरसेवकांचा सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी केला आहे. यानंतर रोटरी भारत सरकार म्हणून आपल्या सर्व सहकार्याचे या ठिकाणी आपण कौतुक सोहळा या ठिकाणी या निमित्ताने करतोय. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कौतुक या ठिकाणी वाटतं या महिला भगिनींच्या त्याच्यामध्ये ॲडव्होकेट शोभिताई केदारी, प्रीतमताई शेळके, सरिताई वाजे या सर्व गृहिणी आहेत आणि गृहिणी असताना सुद्धा त्यांनी आपल्या या कायदेच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं असं योगदान देऊन सातत्य ठेवून आज त्यांना मुलं बाळं सगळं घर प्रपंच सांभाळून सुद्धा एका चांगल्या वरचीवर त्यांनी भारत सरकारच्या नोकरीमध्ये त्यांची नेमणूक झाली. त्याच्याबद्दलही त्यांचं विशेष असं कौतुक. त्यानंतर ॲडव्होकेट दत्तात्रयजी क्रमाने आपण गेली 2 वर्ष मोफत कायदेशीर सल्ला केंद्र चालवतो शिरूर कार्य केले असून त्यांचा सन्मान सोहळा शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. कालूरामजी मांढरे यांना ही विनंती आहे सन्मान सोहळ्यासाठी पुढे या. कालूरामजी मांढरे विनंती आहे पुढे या. शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीनं शुभमचा सन्मान सोहळ्याचा आपण या ठिकाणी गौरव करायचा आहे. लोगो देऊन या ठिकाणी खरात ताईंना सन्मानित करायचं. त्याला जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. कारण जेव्हा फार मोठं योगदान असतं, आईवडिलांची फार मोठी स्वप्न असतात आणि स्वप्नपूर्तीचा आनंद हा शब्दांच्या पलीकडचा असतो. म्हणून त्यांच्याही आईवडिलांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा. जोरदार टाळ्यांच्या एकत्रामध्ये शेळकेताईंचं आपण स्वागत करायचं, अभिनंदन करायचे. शिरूर तालुक्याच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून आपला सन्मान सोहळा संपन्न होत असताना आम्हा सर्वांना आपला खूप खूप अभिमान आहे. धन्यवाद. शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीनं आणि सर्व उपस्थितांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. केंद्रे साहेबांचा सन्मान सोहळा शिरूर तालुका मित्र परिवाराच्या माध्यमातून या मंचावरती हा कर्तृत्वाचा सोहळा संपन्न होतोय. नोकरी भारत सरकारमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळा शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीनं संपन्न होतोय. प्रत्येकाला जोरदार टाळ्यांच्या गटामध्ये माने साहेबांचं स्वागत करायचंय. साहेबांचा सन्मान सोहळा शिरूर तालुका मित्र परिवाराच्या माध्यमातून या मंचावरती संपन्न होत आहे. महादेवजी साकोरे सर्वांना विनंती आहे आपण ॲडव्होकेट श्री प्रतापरावजी पाचुरकर पाटील यांची नोकरीमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांना शिरूर तालुका मित्र परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित करावं. जाधव साहेबांचं सरकारमध्ये निवड झालेल्या नियुक्ती झालेल्या सर्व वकील साहेबांचं शिरूर तालुका मित्र परिवार आज 28वी मासिक सभा आणि या सभेच्या माध्यमातून औचित्य साधून आपल्या तालुक्यामधील जे गुणवंत ज्यांनी काही वैशिष्ट्य प्राप्त केलेलं आहे
पदवी प्राप्त केलेली आहे, नाविन्यपूर्ण त्या ठिकाणी पद मिळवलेलं आहे. अशांचा सन्मान करणं हे आपल्या शिरूर तालुका मित्र परिवाराचं एक आद्य कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य पार पाडण्यासाठी आमचे मित्र आणि या मित्रपरिवाराचे सर्व बाळा पराड त्यांची सर्व टीम नामोल्लेख करणार नाही, जास्त वेळ झालेला आहे म्हणून. आज खूप माझे मित्र पण या ठिकाणी आलेले आहेत. तालुक्यामधील वेगवेगळ्या गावामधून त्या पुण्यनगरीमध्ये येऊन आपल्या कार्याचा ठसा आपल्या व्यवसायाने असेल, नोकरीने असेल किंवा विविध माध्यमातून या ठिकाणी उचललेला आहे. आणि या परिसरामध्ये चंदनगर असेल, घराटी असेल, परभणी असेल, या परिसरामध्ये आपली भरपूर मंडळी आहेत. आणि एकमेकांच्या सानिध्यानं, एकमेकांच्या सहकार्यानं, मदतीनं आपण सर्वांनी पुढे जाणं गरजेचं आहे. आणि या सर्वांची मोड बांधण्याचं काम बाळा पराड यांनी केलेलं आहे. निश्चित मला कौतुक वाटतं. मित्रांनो, आजकाल माणसं भरपूर शिकली, पैसा भरपूर मिळवला, संपत्ती भरपूर मिळवली, पण एक दुसऱ्याला द्यायला लोकांच्याकडे वेळ नाही. आपण जर लोकांना म्हटलं ना, कोणा मित्राला किंवा नातेवाईकाला असा असा कार्यक्रम आहे किंवा असाच आहे, तर तो म्हणतो मला वेळ नाही. कुठलं काम असेल तर मला वेळ नाही आहे, मला खूप काम आहे. ह्या कामाच्या पाठीमागं आपण नुसतं धावत सुटलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवरती एकमेकांना वेळ देणं आणि आपल्या या मित्रमंडळाने खूप चांगल्या प्रकारे चालवली आहे. मला खरंच अभिमान वाटतो. मी तर खूप कमी वेळा या ठिकाणी म्हणजे येतो आहे. मलाही तसा वेळ नाही, कारण का माहिती का, नोकरीनिमित्तानं मला मिळत नाही मिळेल. आणि खरंच तुमचं कौतुक आहे. आपण आपल्या आयुष्यात हा वेळ देऊन लोकांचं कौतुक करतात. आज या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी भेटले. कोण डॉक्टर झालेला आहे, कोण म्हणजे वकील आहेत, परंतु त्यांना भारत सरकारची नोकरी हे पद मिळालेलं आहे. आमचे बंधू या ठिकाणी बसलेले आहेत, ॲडव्होकेट संजय बेंद्रे. ते आपल्या पुणे जिल्हा वकिलांची एक सहकारी संस्था आहे, अंजुमन सोसायटी. तिथे त्यामध्ये आता एक चांगल्या मतांनी, भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत आणि ते प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात, सरकारामध्ये पण ते काम करतात. आणि या सर्वच मंडळींचं मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी एवढ्या डाव्या बाजूला बसलेल्या विचारवंतांना, आमच्यासारख्या माणसांना शुभेच्छा द्यायच्या म्हणले की थोडं जीवावरती येतं. कारण तुमच्याकडे आमचं काम असं यायचं म्हटलं की आम्हाला रांगेत उभं राहावं लागतं, कारण तेवढी गर्दी असते, तेवढं तुमचं महत्त्व आहे. आणि आज आमचं तुम्हाला ऐकायचं म्हटलं की थोडं जड नाही, परंतु ही संधी मिळाली आम्हाला किंवा तुम्हाला आमचं ऐकायचं. या ठिकाणी वेळेचं भान ठेवून अधिकचं न बोलता या ठिकाणी मी एवढंच पडेल की सगळी विचारवंत, मग वैद्यकीय क्षेत्रामध्ये असेल किंवा विधी क्षेत्रामध्ये काम करणारे असतील, यांचा सत्कार सोहळा आमचे बंधू बाळासाहेब पराड असेल यांनी मोठ्या मनाने या ठिकाणी आयोजित केला. त्यांचे मी आपल्या शिरूर तालुका मित्रपरिवाराच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण पाहतो आपल्या समाजामध्ये अनेक माणसं, अनेक व्यक्ती घडली जातात, पण कौतुक करायला फारशी पुढं पुढे येत नाही. परंतु तो आपल्या समाजाला असणारा शिक्का शिरूर तालुक्यानं खोडायचं काम केलं. कारण कौतुक केलं तर निश्चितपणानं जीवनामध्ये, भविष्यामध्ये एक बळ मिळतं आणि ते बळ देण्याचं काम या ठिकाणी शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीनं देण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी मी नवीन जे डॉक्टर झालेले आहेत, कारण माणसाच्या जीवनामध्ये असं म्हटलं जातं एक वकील पाहिजे, एक फॅमिली डॉक्टर पाहिजे. आणि ही सगळी मंडळी इथं आहे. तुम्हाला एवढीच विनंती आहे की आमच्यासारखी सर्वसामान्य ज्यावेळी आमची पिढा येऊन तुमच्याकडे येऊ, तुम्ही पिढेचं निराकरण करणार आहे, पण कमी पैशात करावं, एवढी सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि भविष्यातील आपल्या वाटचालीसाठी या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि इथं बसणारे बरेच माझे मित्रमंडळी आहेत, पाहुणे आहेत किंवा आमचे मार्गदर्शक पण आहेत, बेंद्रे साहेबांसारखे, अण्णासाहेब जाधव, हे जरी आज नोटरी झाले असले तरी ते त्याच्या आधी आम्हाला नोटरीचे शिक्के मारून द्यायचे.
आणि जमलं तर विषयाची सही मारून द्यायचे, परंतु आज हक्काचे ते झालेले आहे. म्हणून या ठिकाणी सगळे भारत सरकार कायद्यातले नियोजित केलेले किंवा नियुक्त केलेले नोटरी असणारे सर्व वकील, सगळे डॉक्टर आणि 2 सरकारपुरते या ठिकाणी उपस्थित नाही, त्यांची महाराष्ट्र राज्याने पुढे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून नियुक्ती केलेली, जबाबदारी वाढली म्हणून ते कदाचित आले नसतील. खरं तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, एक जोरदार टाळी बाळा परडांसाठी होणं गरजेचं आहे, कारण की त्यांनी शिरूर तालुक्याला एकत्र केलेला आहे. आणि जोर नाही, आता साहेबांनी सांगितलं की हा 28वी बैठक आहे. प्रत्येकाला प्रत्येक बैठक अटेंड होणं किंवा करणं हे एवढं सोपं नसतं, परंतु त्यांच्याप्रती लोकांची जी भावना आहे किंवा प्रेम आहे हे वेगळं आहे. हा आगळा वेगळा व्यक्ती माणूस आहे. मलाही बऱ्याच वेळा निमंत्रण परंतु येता आलं नाही, परंतु त्यांची जी संकल्पना आहे शिरूर तालुक्याला एकत्र जमवायची, ह्या गुणवंताचा सत्कार करायचा, आता येतं सगळे यांना तर प्रणाम आहे माझा. कारण की बेंद्रे साहेब आमच्याबरोबरच आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. 138मध्ये 1 नंबर हुशार, त्यात चेक पाहून झाला तर निश्चित तुम्हाला सगळ्यांना कमी याच्यामध्ये तेथून तिकीट चालवतील. आणि सिव्हिल असू द्या क्रिमिनल असू द्या त्याच्यामध्ये पण ते खूप हुशार व्यक्ती आहे. तिकडे प्रतापराव पाटुणकर आहे, त्यांचे पण जो हायकोर्टात असतात, मी न्यायालयात आहे, मला त्यांनी जिंकून दिलेली आहे. आमच्या पोलिसांना महाराष्ट्राचा न्याय तो त्यांनी दिलेला आहे. तिकडे आमचे बंधूंच्या थोरले बंधूंचा चिरंजीव आहे महेश, आणि हे सगळे त्यांचेच म्हणजे हे सर्व तिकडे मदार आहे, म्हणजे ते संपर्क डॉक्टर करू. मी 4 वर्ष संगमनेरला होते. त्यांनी मला कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. फक्त म्हटले तू जीव लावून अभ्यास कर, मेहनत कर. आणि मग मी आणि लास्ट आत्ता परवा रिझल्ट लागला तर खूप घाबरली होती, पास होईल काय होईल. रिझल्ट लागल्यात कळालं कॉलेजमध्ये 2nd रँक आला. तर आज ते माझं सक्सेस आहे ते त्याचं पूर्णपणे श्रेय मी माझ्या आईवडिलांना देते. खूप सपोर्ट केला, निस्वार्थीपणे सपोर्ट केला, खूप मोटिवेट केलं. आणि सगळ्यात जास्त सक्सेसमध्ये भाग असलेलं म्हणजे माझी आई. खूप इमोशनल असो, कुठल्याही प्रकारचा सपोर्ट असो, खूप सपोर्ट केला त्यांनी. थँक्यू मम्मी, थँक्यू. प्रिपेअर करून आली नाही आहे, पण सगळ्यात पहिले मी सगळ्यांना थँक्यू बोलेल की जसं ते काका बोलले की समाजामध्ये खाली ओढणारे लोक खूप असतात, पण तुम्ही वरती जेव्हा जाता तुमचा यशात सहभागी होणारे, तुमच्या यशासाठी खुश होणारे लोक खूप कमी असतात. तर मी काकांना खरंच थँक्यू बोलेल की त्यांनी आमच्यासाठी हा सत्कार समारंभ ठेवला. दुसरी गोष्ट, आईवडिलांचं धन्यवाद केल्याशिवाय तर काहीच होऊ शकत नाही. मला वाटतंय आयुष्यात जे काही भेटतं ते आईवडिलांमुळेच भेटतं. मी जेव्हापासून जीवनविद्येत आली आहे म्हणजे 2010-11 साली मी सद्गुरू वामनराव पैंचा अनुग्रह घेतला. तर मला असं वाटतं सद्गुरूचं ब्रीदवाक्य आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, आणि चांगली संगती हीच खरी प्रगती असते तुमची. तर मी असं म्हणेल, आता इथे यंग मुलं खूप कमी आहेत, पण तुम्ही तुमच्या पाल्यांना सांगू शकता की संगती जर चांगली असेल तरच तुमचं पुढं चांगलं होऊ शकतं. मला लहानपणापासूनच माझ्या सत्संगातले लोक इथे आहेत, त्यांनी माझी ग्रोथ पाहिली आहे, त्यांनी मला प्रत्येक गोष्टीला मोटिवेट केलेलं आहे. प्रत्येक छोटी मी काही अचिव्हमेंट केली त्यांनी मला सत्कार केलेला आहे. आम्ही हरिपाठ घ्यायचो जुने साईबाबा मंदिरामध्ये, त्यावेळेसपासून ते माझा सत्कार समारंभ वगैरे काही छोटी अचिव्हमेंट असेल त्यांनी मला मोटिवेट केलेलं आहे, म्हणून त्यांचा पण खूप आभार. आणि मी ह्या सगळ्यांपेक्षा खूप ज्युनियर आहे, मला ह्यांच्याकडून पण बरंच शिकायला भेटेल मला वाटते. तर तुमचं पण खूप धन्यवाद. आणि जागृती माझ्यापेक्षा ज्युनियर आहे. दिसतात. खूप लहान असताना तुम्हाला बघितलेलं आहे, पण आता
काय वेळ नसल्यामुळं मी तुम्हाला एवढं भेटत नाही, पण नक्कीच पुढं जेव्हा पण तुम्हाला माझी गरज पडेल किंवा आमची कोणाची पण गरज पडेल मला वाटतं तेव्हा सगळेच उभे राहतील तुमच्यासाठी. आणि कमी पैसे काय पैसेही नाही घेणार आम्ही, कमी पैसेचं काय हे नाही आहे. पैसे कमवायला काय आपली माणसं नाही आहेत, पैसे कमवू आपण, पण आपल्या माणसांकडून काय पैसे कमवायचे. प्लस त्याबरोबर मी माझे गुरु श्री सद्गुरुनाथ माऊली महाराज यांनाही धन्यवाद करतो. त्यांच्या आशीर्वादाने मी इथं उभा आहे. माझा सगळा अभ्यास वगैरे त्यांच्यामुळं झालेला आहे. खूप मोठा हा अभ्यासक्रम आहे. थोडंसं सांगतो मी माझ्या अभ्यासक्रमाबद्दल. MBBS ही एक खूप मोठी डिग्री आहे. तुम्ही मुन्नाभाई MBBS हा मूवी पाहिलाच असतील. त्याच्यात 1% दाखवलेलं नाही आहे की MBBSच्या डॉक्टरच्या लाईफमध्ये काय काय होत राहतं. 12-12 तास 14-14 तासचा अभ्यास असतो. बिन झोपता जाणं पेपरला हे खूप अवघड गोष्ट आहे. आणि न झोपता जाऊन पण पेपर देणं हे जमत नाही कोणाला पण ती जिद्द आणि ती मेहनत त्यानंतरच आमच्यासमोर हे डॉक्टरचं 2 अक्षरं लावू शकतो. आणि ते मिळवायला ते हासिल करायला खूप मेहनत घेतलेली आहे. मला माहिती आहे डॉक्टर जागृती आणि नाव विसरलेलं पल्लवी, त्या दोघींनी खूप खूप मेहनत घेतलेली आहे. आणि त्याबरोबरही मी तुमचं पण म्हणतो की तुम्ही पण मेहनत केलेली आहे. मला माहिती आहे जिद्द आहे यांची पण गरज आपल्याला आहेच या क्षेत्रात या जगात. आणि त्याचबरोबर मी शिरूर तालुका मित्र परिवाराला पण आभार मानतो की तुम्ही ह्या सन्मानाचा मला साथ केली, ही सन्मान दिला. आणि त्यावरूनच दोन ओळी सांगतो की वेळ ही कधी बदलते, वेळ कधी वाईट राहत नाही, वेळ चांगली येणार. आणि आयुष्य अवघड आहे, अशक्य नाही. धन्यवाद. ॲक्च्युली इथे माझा सत्कार करण्यात आला, मला फार आनंद झाला आहे. म्हणजे मी खूप आभारी आहे. थँक्यू. सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजक आमचे बंधू बाळाभाऊ, त्याचप्रमाणे तेजश्री वहिनी. खरं तर आपल्या या कार्यक्रमाची टॅगलाईनच खूप आहे, सन्मान आपल्या माणसाचा. कार्यक्रम शिरूर तालुक्याचा आहे, पण माझा जन्म काही शिरूर तालुक्याचा नाही. पण आपल्या माणसाचा सत्कार म्हटलं की बाळाभाऊ आले आणि खरोखरच खूप आनंद होतो आहे. या सत्काराच्या बाबतीत खरंच बाळाभाऊंचे खूप खूप आभार. एवढंच बोलतो. वेळ झालेली आहे, अजून बाकीच्या मान्यवरांना नाही त्यांचं मनोगत व्यक्त करायचं. धन्यवाद बाळाभाऊ. या ठिकाणी शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीने 28व्या मासिक बैठकीनिमित्त या ठिकाणी आपण सर्वांना आमंत्रित केलेलं आहे. त्या निमित्ताने आमचा या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे, त्याचप्रमाणे आम्हा सर्व नोकरींचा या ठिकाणी आपण जो सन्मान केला त्याबद्दल मी सर्वप्रथम शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीने आपला हार्दिक आभारी आहे. या ठिकाणी मी सुमारे 2 ते 3 वर्षापूर्वी शिरूर तालुका मित्र परिवाराशी जोडला गेलो. या ठिकाणी आत्ता वाघे सरांनी सांगितलं की आज जो काही आमच्या मान्यवरांचा किंवा सत्कारपूर्तीचा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल मी सर्वप्रथम शिरूर तालुका मित्रमंडळ परिवार पुणे यांच्या वतीने त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आज खरं सांगायचं झालं तर आजची ही 8वी मासिक बैठक सभा आहे. आजपर्यंत मला या सभेसाठी फक्त 2 ते 3 वेळा हजर राहतात, परंतु इवलीचे लोप राबियेद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे मी सर्वप्रथम बाळा पराड यांना शुभेच्छा देतो. त्यांनी आज आपल्या शिरूर तालुक्यातील एवढे सगळे व्यक्ती या सत्कारासाठी या ठिकाणी आयोजित केले आणि हा कार्यक्रम ठेवला आणि त्यामधून आमचा जो यथोचित सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि यापुढे त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. शिरूर तालुका मित्र परिवाराचे संस्थापक माननीय बाळासाहेब पराड यांचे आभार व्यक्त करतो. मगाशी बोलताना अनेक मान्यवरांनी सांगितलं की डॉक्टर असतील तर त्यांनी डॉक्टर असताना असतील त्यांनी चार्जेस कमी केले पाहिजेत.
आम्हाला पण सांगण्यात आलं, आम्हाला पण सांगितलं की तुम्ही पण नोटरी झालेल्या आहात सगळे आणि तुमच्याकडनं पण लोकांची अशाच प्रकारची अपेक्षा आहे. आणि खरं आहे ते, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की एवढ्या प्रमाणामध्ये नोटरी झालेल्या आहेत. दरवेळेस पुण्यामध्ये 1500 किंवा 2-3 हजार झाले असतील मागच्या वेळेला, जर 7-8 वर्षापूर्वी जर पाहिलं तर. आत्ता लोकसंख्या एवढी भरमसाठ वाढलेली आहे, त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रात नोटरी झाले. जवळजवळ 14-15 हजार पूर्ण महाराष्ट्रामधून नोटरी झालेले. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटरी झालेल्या असल्यामुळे नक्कीच लोकांची खूप चांगल्या प्रकारे सेवा होईल. असं व्हायचं की लोकांची कामं असायची आणि नोटरी फार कमी असायची, पण आता इथून पुढे बापूंचा अभिनंदन कौतुक शिरूर तालुका विकासाच्या माध्यमातून सगळे अनंत उद्योग समूहाचे गणेशदादा आपण या ठिकाणी सर्वांना संबोधित करावं. बेंद्रे साहेबांना विनंती आहे. सरांच्या सत्कारापूर्वी एक माहिती तुम्हाला सांगायची होती, मागाशी ओघाने राहिली. आपल्यासमोर जो फ्लेक्स लावला आहे त्याच्यामध्ये जे सत्कारमूर्ती आम्ही जे आहोत त्याच्यापैकी सतीश माने, नवनाथ जगदाळे, त्याचप्रमाणे प्रताप पाचुंकर, मंदार सांगपाळ, रवींद्र पाचुंकर, महेश जाधव, एवढी आम्ही सर्वजण बेंद्रे सरांच्या आम्ही तयार झालेले पैलवान आहोत. तर आज आमच्या वसताचा सत्कार होतोय आणि गुरूंच्या समोरच आमचा सत्कार झाला याचा आम्हाला खूप अभिमान आहे. तर या सामान्य व्यासपीठ आणि सगळे माझे घरचे लोक, सगळ्या थोरांना माझा दंडवत, बरोबरीतीला नमस्कार आणि सगळे ज्युनियर जे असतील त्यांना माझा शुभ आशीर्वाद. आता जे सांगितलं त्या व्यासपीठावर जर आपण बघितलं तर डॉक्टर मंडळी आणि वकील मंडळी जी आहेत तिची आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणून आपल्या पुढं असतात. कायम आपण विचार करताना, जीवनात जीवन जगत असताना कायम या दोघांची आपल्याला गरज पडते. आमची तरी पडणार नाही, पण जनरली डॉक्टरांची पडते. रिस्की, आमच्यापेक्षा रिस्की काम त्यांचं आहे. आम्ही जरी पेपर आले तर पेपर थांबा, 2 दिवस थांबा, पण पाहून सांगतो असं म्हणून वेळ मारून नेऊ शकतो. पण त्यांच्या बाबतीत तशी परिस्थिती नाही आहे. पेशंट जर समोर आला, डिसिजन हा त्वरित घ्यावा लागतो. जसं हजरजबाबी असावं लागतं तसं हजर कार्य पण करावं लागतं. जर ते त्यांच्याकडनं चुकलं गेलं, थोडंफार चुकलं तर आयुष्याशी खेळ होतो आणि समोरच्याचा जीव जातो. त्यामुळं आमच्यापेक्षा रिस्क त्यांची जास्त आहे. बघायचं झालं तर इथंच प्रचंड नजर बघतानाच असं दिसतं की सगळे घरातलेच मंडळी आहेत. जिकडे पाहावा तिकडे शिरूर तालुकाच आहे. थोडाफार शेजारचे तालुके आपल्याकडे वर्ग झाले, जशी गावं वर्ग झाले तसे शिरूर तालुक्यामध्ये हवेली वर्ग झाला आहे असं समजून बापू आमचाच एक भाग झालेले आहे. जरी बाळासाहेबांनी हा कार्यक्रम सातत्याने चालू ठेवलेला असला तरी त्यामागे त्यांचे खूप कष्ट आहेत. माझ्या दुसरा योग आला ज्यावेळेस लॉयड कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या डायरेक्टरपदी ज्यावेळेस माझी नियुक्ती झाली त्यावेळेस आवर्जून माझा सत्कार पण अनुसया सभागृह होतं तिथे घेतला गेला. आज याच पद्धतीचा पायंडा यांनी पाडलेला आहे. त्यामुळं हाच पायंडा पुढे चालू राहू आणि मदतीचा जर भाग म्हणत असाल तर यापैकी बऱ्याचशा जणांनी यानाच्या कारणाने ऑफिसला दुर्दैवाने भेट दिलेली आहे असं मी म्हणेन. कारण तशी वेळ कुणावर येऊ नये. ही वेळ जरी सांगून येत नसली तरी तुम्ही कधीही आला तरी कधीही तुमच्यासाठी आमच्या ऑफिसची दारं उघडीच आहेत. कधी आबासाहेब म्हटले तसं आबासाहेब आपल्याला मला तरी आठवत नाही की आपल्याला आलं आणि बसवलं. आल्या दुसरं कोणी बाहेरचं असलं तर आपल्याला पहिलं ऑफिसमध्ये घेतलेलं आहे आणि प्रायोरिटीने सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच आपल्या आयुष्यामध्ये कधीही निदान नोटरीकडे आता जो वेगळा हे झालेला आहे त्याकडे येण्याचा योग येणार आहे. मुलाबाळांच्याकरता येण्याचा योग येतो, ट्रू कॉपी करण्यासाठी योग येतो. कधीही यावं आपला प्रथम क्रमांकाने विचार करून विना विलंब आणि विना फी आपली सर्व कार्य करून देतील याची मी ग्वाही देतो शिरूर तालुक्याच्या पूर्ण यांच्याकरता. आणि वकिली व्यवसायाकरता जर असेल तर मी आपल्याला मी परमेश्वराकडे विनंती करतो की तुमच्या आयुष्यात कधीही कोर्टाची पायरी चढायचा योग येऊच नये अशी मी विनंती करतो. आणि आपण जो तुमच्या सगळ्या टीमचा, आमच्या सगळ्या ज्युनियरचा
घरच्या माणसांचा सत्कार हा आपलेपणाने जो केला, आपला माणूस म्हणून केला, त्याबद्दल मी पराड साहेबांचं, त्यांच्या सगळ्या टीमचं आणि आपल्या उपस्थित सर्व शिरूर तालुक्यातील तमाम बंधू भगिनींचं आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. या संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या या सन्मानार्थ कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व माता पिता बंधू, तसं पाहिलं तर शिरूर तालुका मित्रपरिवार ही नुसती संस्था नसून एक संघटनेची किंवा आपल्या परिसराची, मग ते चंदननगर असो, वाघोली असो किंवा आपला नगर रोड असो, ह्या संपूर्णच उद्योग क्षेत्रातील माणसाची, शैक्षणिक क्षेत्रातील माणसाची किंवा राजकीय व्यक्तींची ही एक मोठी ऊर्जा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. असा हा शिरूर तालुका मित्रपरिवार आणि या मित्रपरिवाराच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात उपस्थित सर्वच, त्यामध्ये आता ज्यांनी भाषण केलं ते बेंद्रे साहेब असतील, आमचे मामा या ठिकाणी शेळके साहेब आहेत, इतर सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत, आमचे अजयराव गलांडे पाटील असतील, नामदेवराव पाचनकर असतील, आमचे बंधू प्रतापराव पाचनकर असतील आणि ज्यांचा आपण नोटरी झाल्याबद्दल मित्रपरिवाराने सगळा जो काही सन्मान केला आहे, जे काही गुणगौरव केला आहे, ते सर्वच आता बेंद्रे साहेबांचे शिष्य आणि उद्याचं भविष्य ठरवणारे विधिक तज्ज्ञ म्हटलं तरी हरकत नाही. आता जे विधिक तज्ज्ञ शिक्कामोर्तब झाले, त्याचे अभ्यास जरी करत असले तरी एका क्षेत्रामध्ये पास होऊन आता पुढची पायरी त्यांनी पुढे गेलेली आहे. म्हणजे असे सगळे ज्ञानवंत, गुणवंत, कीर्तिवंत सगळीच माणसं आणि या ठिकाणी महिला बसल्यात, त्यांचे मी प्रथमतः स्वागत करतो. माझ्या सन्मानाच्या बाबतीत म्हटलं तर बाळांनी पहिलाच माझा सन्मान नगरसेवक व्हायच्या आधी किंवा सुरुवात करायच्या आधी केलेला आहे आणि तो सन्मान असा असतो. या ठिकाणी अजय गलांडे पाटील आहेत, नामदेवराव आहेत, प्रताप आहेत, सगळेच आहेत. त्यांनी मला 20 वर्ष जवळून पाहिलं नाही, काहींनी 15 वर्ष पाहिले, काहींनी 20 वर्ष पाहिले, काहींनी 25 वर्षाचा आमच्या मैत्रीचा अनुभव आहे. त्यामध्ये आपले सगळ्यांची काम करायची पद्धत, शाळा कॉलेज असेल किंवा इतर कामगार क्षेत्र आणि धडपड पाहिलेले सगळे आमचे हे सहकारी बेंद्रे साहेब आहेत आणि ह्या धडपडीतून कुठेतरी आपलाच एखादा सहकारी आता परत नवीन आलेल्या गावांमध्ये कुठेतरी या ग्रामीण भागाच्या शहरामध्ये नेतृत्व करू पाहतोय आणि त्यासाठी नगरसेवक किंवा इतर पुढची इलेक्शन लढण्याच्या तयारीत आहे असं म्हटल्यावर कुठलाही विलंब न लावता शहरी भागात जेवढे माझे मित्र आणि नातेवाईक होते, मग त्यामध्ये तुमचा युवा नाट्य पार्क असेल, चंद्रनगर असेल, श्रीरामनगर असेल, तुळजाभवानीनगर असेल, आपले घर असेल, तर सगळेच म्हणून त्या भागामध्ये पठारी ठोबेनगर असेल, ज्या ज्या भागामध्ये आमचे जुने मित्र राहत होते त्या सगळ्यांनी एक मुखे पाठिंबा दिलेला मी एकमेव भाग्यवंत मित्र असेल, मला बरोबर आहे. बाकी वाघोलीकरांनी सगळ्यांनीच प्रयत्न केला, पण यश फक्त मला एकट्याला आलं. हे मी स्वाभिमानाने का सांगतो तर आम्ही शाळेमध्ये किंवा लहानपणापासून मिळवलेले मित्र आणि त्याच्या सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर हा शिरूर तालुका मित्रपरिवाराचा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तर माझ्यासाठी शिरूर तालुका मित्रपरिवाराचा फरक काढायला आपण स्वतःच वाजवायचे असे मला वाटतं. आणि खरोखर ही ऊर्जा या आबासाहेब पराड आहेत तिथे, त्यामुळं सदा नाही सगळे म्हणजे आता आम्ही गडबडीत आल्यामुळं मी जरा खाली मान बघून बघत होतो, आता बघायला हरकत नाही गायकवाड साहेब. तर ही खरी माझ्यासाठी ही ऊर्जा ठरली आणि ज्या दिवशी मला प्रत्येक मित्राकडे, प्रत्येक नात्याकडे गेल्यावर सांगितलं की तू घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीशी, त्याच वेळेस मी नगरसेवक झालेलो. अजून इलेक्शन व्हायचं आहे, काय व्हायचं, परंतु आपल्याला काही संकेत विजयाच्या आधी किंवा आपल्या एखाद्या चांगल्या गोष्टीच्या आधी ते मिळत असतात आणि ते कुठेतरी एक शुभ संकेत मला या शिरूर तालुका मित्रपरिवाराने पहिल्यांदाच दिले आणि त्याचा पर्यावसार अजून इलेक्शन व्हायच्या आधीच एक आपण स्वतःला एक भाग्यवंत समजलं पाहिजे. हाडाचा कार्यकर्त्याला कधीतरी न्याय मिळतो अशा पद्धतीने म्हणायला हरकत नाही की माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी थोडी एक झुकतं माप देऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या 34 गावाच्या कमिटीमध्ये सदस्य होण्याची एक संधी दादांनी दिली. संधी दादांनी देताना ही संधी देत असताना आता एकनाथभाई शिंदे यांचं स्वतः मुख्यमंत्री म्हणून सरकार आहे, त्यांच्याबरोबर फडणवीस साहेब BJP सरकारमध्ये BJPचे साथ त्यांना आहे आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणून नामदार अजितदादा पवारांची साथ आहे.
ही महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गठीत केलेली ही समिती आहे आणि या समितीच्या माध्यमातून मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्या कामाची संधी जी मिळाली तर ते मागं मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून जे काम केलं, सरपंच उपसरपंच म्हणून जे आम्ही काम केलं, जिल्हा परिषद सदस्य म्हणून जे काम केलं आणि प्रत्येक संघटनेमध्ये मग जिल्हा पातळीवर असेल, तालुका पातळीवर असेल, जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जे काही समाजापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा पोचवण्याचं काम आणि ज्या ज्या वेळेस लोकनियुक्त प्रतिनिधी झालो त्या त्यावेळेस शासनाच्या योजनांचं एक काम समाजापर्यंत पोचवण्याचं काम एक शेतापणे करण्याची संधी मला जी मिळाली किंवा त्या अनुभवाची जी शिदोरी मिळाली तेच अनुभवाची शिदोरी आता एक सदस्य या नात्याने किंवा नगरसेवक या नात्यानं तेवढ्याच वेगानं आणि तेवढ्याच तत्परतेनं आपण आता जनसामान्यांपर्यंत आपली कॉर्पोरेशनची जे काही निधी योजना असतात ते पोचवण्याचा आपण प्रयत्न करायचा. त्यात बाळा आता त्याला मी आता सगळे जावं तुम्ही आरोतूर घालता, मी बाहेर घालतो, पण आज नगरसेवक म्हणून मी त्याला आरोतूर घालतो कारण तो माझा एकदम साखर मित्र आहे. म्हणून म्हणजे शांताराम कटके नगरसेवक झाला म्हणजे बाळा परत नगरसेवक झाला, हे इतकं आमचं समीकरण जुळलेलं आहे. त्यामुळं आता त्यांनी जरी काही काम सांगितलं किंवा त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनसुद्धा मी या ठिकाणी या भागामध्ये काम करणार आहे आणि एक आपल्या पुण्यनगरीची एक वाहुलीमध्ये एक नवीन समाविष्ट होत असताना मोठा विकास करण्याची संधी मला मिळाली आणि आपण तुम्ही सगळा सन्मान केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण ह्या शिरूर तालुक्याचं प्रेम असंच आत्यंतिक माझ्यावर राहावं असे एक मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. कारण तसे आमचे आता ऋणानुबंध खूप सुंदर झालेले आहेत. त्या ठिकाणी शेळके मामा सदांना सगळे आहेत. आमचे कैलासराजे या ठिकाणी कुठं दिसत नाही. कैलासराजे असतील, कैलासराजे सोनवणे, तर हे यांना आम्ही कधी मतदार म्हणून किंवा नुसता आशीर्वाद देणारा माणूस म्हणून कधी आम्ही पाहिलं नाही. त्यांना आम्ही अनुभव संपन्न आणि अनुभवातून किंवा हाल अपेक्षातून मोठी झालेली माणसं म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांचे एक एक बोल म्हणजे आमच्यासाठी एक मोठा मैलाचा दगड आहे आणि त्यांचा बोल कुठेतरी कानावर पडला की आपले पुढचे 5 वर्ष 10 वर्ष सहज आपल्या पुढच्या कामाला सहज गती मिळते किंवा मार्ग सोपा होतो. अशा पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे त्या नजरेने पाहतो आणि ह्यांची फक्त कृपादृष्टी ह्या शिरूरकरांची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर अशीच कायम राहावी अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. बोलायची संधी दिली त्याबद्दल मी काकांचा आभार मानते. आपण सर्व इथे आज या कार्यक्रमाला सन्मान आपल्या माणसाचा या कार्यक्रमाला उपस्थित आहात त्याबद्दल मी पुन्हा एकदा, आपण शेवटला आलो तसं कार्यक्रमाच्या, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते. इथे बसलेले सगळे सन्मान मूर्ती तुम्ही बघू शकता, सगळेच ॲडव्होकेट किंवा डॉक्टर आहेत. दोन्ही प्रोफेशन असे आहेत ते माणसांना वाचवतात. एक माणसाचा जीव वाचवतो आणि दुसरं प्रोफेशन हा त्यांना अन्यायापासून वाचवतो. दोन्ही प्रोफेशन म्हणजे खूप अभ्यास लागतो. डॉक्टरच म्हटलं तर किती पुस्तकं, माझी पण बहीण डॉक्टरच आहे, तर मी तिचे पुस्तकं बघितलेत. एवढे मोठे मोठे पुस्तकं असतात आणि तुम्हाला एका रात्रीत तेवढा पुस्तक संपून त्याच्यावरच पेपर लिहून घ्यायचा असतो. शुभम पण माझा मित्र आहे, मी त्याचं पण बघितलं की त्यांनी किती कष्ट घेतले. माझे काका आहेत तिकडे, संजय बेंद्रे काका, ॲडव्होकेटच. म्हणजे ॲडव्होकेट हा प्रोफेशनसुद्धा किती खूप म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्ता खूप लागतं त्यासाठी. दोन्ही प्रोफेशन असे आहेत. तर मला इथे सर्वच सन्मान मूर्तींचं खूप कौतुक वाटतं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबाचं पण खूप कौतुक वाटतं की त्यांच्यासाठी त्यांची कुटुंबाची साथ होती त्यांच्यासोबत, जी सगळ्यात गरजेची असती. तर मला त्यांचं कौतुक वाटतं आणि त्यांच्या ह्या सगळ्यांचं जास्त मला थोडंसं जास्त कौतुक काकांचं वाटतं की त्यांनी आज हा एवढा छान सन्मान सोहळा ठेवलेला आहे, आयोजित केला. सगळ्यांना इकडे बोलवून सन्मानित केलं, सगळ्यांच्या कुटुंबांना बोलवलं, एवढा छान कार्यक्रम आयोजित केला. आम्ही बसलेलो आणि आम्हाला हे छोटं पुस्तकही देण्यात आलं. ह्या छोट्या पुस्तकात मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल कोट्स आहेत. मी बसता बसताच 2-3 पेजेस वाचले आणि खरंच म्हणजे खूप छान इनिशिएटिव्ह घेतलं काका. खरंच मला खूप कौतुक वाटतं तुमचं. जाता जाता मी एकच ओळ म्हणेन जी माझ्या वडिलांना पण, ते पण उपस्थित आहे तिकडे, त्यांना आणि मला दोघांना खूप आवडते. खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि खुदा बंदे से खुद पूछे कि बोल तेरी रजा क्या है.
हेच ध्येय आपलं आयुष्यात असायला पाहिजे. आपण टॉपला कसं पोहोचायचं हे आपलं ध्येय पाहिजे. पुन्हा एकदा इथे उपस्थित सर्व सन्मान मूर्तींचं खूपच कौतुक आहे आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं मी परत आभार मानते की तुम्ही इकडे कार्यक्रमात उपस्थित राहिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. पत्ता संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, साकोरे आळी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मुख्य संपादक MB साकोरे. मोबाईल नंबर 7387 045 943. सहसंपादक संजय साकोरे. मोबाईल नंबर 9850 62 55 32.